आजचा आपला चॅप्टर आहे सिस्टीम युनिट. सिस्टीम युनिट म्हणजे आपला जो सीपीयू असतो, आपण नेहमी ज्याला सीपीयू म्हणतो, सीपीयूचं बटन ऑन करायचं. तो सीपीयू नसून हा एक युनिट आहे, हा एक कंटेनर आहे. याला सिस्टीम चॅसिस म्हणून देखील ओळखलं जातं. ॲक्चुअली याला सिस्टीम युनिट असं म्हणतात, नाही की सीपीयू. आपण डेली भाषेत याला सीपीयू म्हणतो, पण हा ॲक्चुअली सीपीयू नसून ह्या सिस्टीम युनिटचा एक पार्ट आहे सीपीयू. याच्यामध्ये एक चिप असते, त्याला म्हणतात सीपीयू. पण याला नेमकं सिस्टीम युनिट असं म्हणतात. हा एक कंटेनर आहे ज्याच्यामध्ये आपले सगळे इलेक्ट्रॉनिक घटक, जे की आपण मदरबोर्ड, हार्ड डिस्क, रॅम असे सर्व घटक असतात आणि बाकीचे सगळे घटक याला जोडलेले असतात. कीबोर्ड, माऊस, सगळे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस, जे काही डिव्हाइसेस असेल ते ह्या सिस्टीम युनिटला कनेक्टेड असतात. आज आपण ह्या सिस्टीम युनिट बद्दल पाहणार आहोत, याचे घटक पाहणार आहोत. बघूयात आपण. बघा, ऑल कॉम्प्युटर्सच्या सिस्टीम युनिट ही आपल्या डेस्कटॉप कॉम्प्युटरची सिस्टीम युनिट आहे. पहा, आपल्या डेस्कटॉपचा सिस्टीम युनिट कसा असतो. त्याचं जर डोअर ओपन केलं तर आपल्याला सगळे याच्यामध्ये जे जे काही पार्ट्स आहेत, मदरबोर्ड आहे, पॉवर सप्लाय युनिट आहे, हे सगळे यामध्ये दिसतात. हा आपल्या डेस्कटॉपचा सिस्टीम युनिट. आपल्या लॅपटॉपचे सिस्टीम युनिट बघा, आपल्याला हे लॅपटॉपच्या आतमध्ये कीबोर्डच्या खाली सिस्टीम युनिट बिल्ड केलेली आहे. डेस्कटॉप कॉम्प्युटरला कसं सगळे घटक वेगवेगळे आहेत. आपल्याला मॉनिटर दिला जातो, कीबोर्ड, माऊस वेगळा असतो, सिस्टीम युनिट वेगळा असतो. पण लॅपटॉपला सिस्टीम युनिट किंवा कीबोर्ड वेगळाच नसतो, तर त्यालाच अटॅच असतो. तर असा डेस्कटॉपला कनेक्टेड असतो सिस्टीम युनिट. टॅबलेट पीसीचं जर बघाल, मोबाईलपेक्षा थोडेसे मोठे असतात कॉम्प्युटर, तर त्याचा सिस्टीम युनिट अशा पद्धतीने असतो. आपल्या मोबाईलचं पण बघा सिस्टीम युनिट कसं आहे. एक छोटासा मदरबोर्ड आहे, त्या मदरबोर्डवरती सगळे आहेत. आता मदरबोर्ड काही स्मार्टफोनला पण नाही आहेत. आपला जो डेस्कटॉपला सिस्टीम युनिट आहे त्याला सुद्धा मदरबोर्ड आहे. सगळ्या मदरबोर्डवरती स्लॉट्स आहेत, चिप्स आहेत. तसंच लॅपटॉपच्या पण याच्यावरती मदरबोर्ड आहे. टॅबलेटला पण मदरबोर्ड्स आहेत. आपल्या स्मार्टफोन्सला पण देखील बघा मदरबोर्ड आहे. मदरबोर्डच्या याच्यावरती सगळे चिप्स सगळे कनेक्टेड आहेत. तसंच वेअरेबल स्मार्टफोनला पण असे सिस्टीम युनिट आहेत. ह्या अशा पद्धतीने सगळ्या सिस्टीम्सला हे असे युनिट येतात. एवढंच की डेस्कटॉपला सेपरेट कंटेनर मिळतो. लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन्स आणि वेअरेबल स्मार्टफोन्समध्ये त्याच्यातच इनबिल्ट असतात युनिट्स. आता ह्या युनिट्समधले घटक बघूयात आपण, वेगवेगळे काय काय आहेत ते. ह्या सिस्टीम युनिटचे मेन 2 घटक म्हणजे एक म्हणजे मेमरी आणि दुसरा म्हणजे सीपीयू. हा सीपीयू आहे ॲक्चुअली. ही जी छोटीशी चिप आहे याला सीपीयू म्हणतात, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हाच आपल्या कॉम्प्युटरचा मेन भाग आहे, जी सगळं कंट्रोलिंग करते. मेमरी तर तुम्हाला माहितीच आहे, मेमरीचं काम काय असणार आहे ते. आपण आता पुढचे पार्ट्स बघूयात. अदर कंपोनंट्स ऑफ सिस्टीम युनिट. तर आपल्या सिस्टीम युनिटला कुठले आहेत, आपण डेस्कटॉपचं बघूयात. त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या टॅबलेट किंवा मोबाईल्स आहे ते सगळ्याचे असतील. आता आपल्या डेस्कटॉपचं सिस्टीम युनिटमध्ये हा जो काय आहे तो मदरबोर्ड आहे. हा एक घटक आहे. त्याच्यानंतर पॉवर सप्लाय युनिट एक येईल. सीपीयू आत्ताच सांगितल्याप्रमाणे ही चिप, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ही एक छोटीशी चिप आहे. याला आपण सीपीयू म्हणतो ॲक्चुअली. ही चिप ह्या मदरबोर्डवरती बसवली असते. मेमरी, रॅम आहे. ह्या चिप्स आहेत की ज्या ह्या मदरबोर्डवरती लावले जातात. सीपीयू पण ह्या मदरबोर्डलाच लावलेला असतो. पॉवर सप्लाय युनिट ह्याच कंटेनरमध्येच असतो. व्हिडिओ कार्ड, आता आपल्याला ग्राफिक कार्ड्स वगैरे जर लागणार असेल आपल्याला ॲनिमेशनसाठी, ग्राफिक्ससाठी, तर हे व्हिडिओ कार्ड बसवले जातात जर गरजेचं असेल तर. त्याच्यानंतर हार्ड डिस्क तर असतातच असतात. तर हे सगळे सिस्टीम युनिटचे कंपोनंट्स आहेत. आणखीन हे आपण बघूयात. आता मदरबोर्ड पहा, हा जो काही मदरबोर्ड आहे, हा याला मेन बोर्ड किंवा मदरबोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड असं म्हटलं जातं. ह्या बोर्डवरती स्लॉट्स आहेत ज्याच्यावरती मेमरी अटॅच केली जाते. हा एक स्लॉट आहे ज्याच्यावरती सीपीयू बसवला जातो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटची जी चिप असते, मायक्रो प्रोसेसरची जी चिप असते, ती यावरती अटॅच केली जाते आणि बाकीच्या ज्या आता आपल्या कीबोर्ड, माऊस ह्या देखील याला कनेक्टेड असतात. आता ह्या कशाच्या कनेक्ट करतात ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण ह्या पण मदरबोर्डवरती मेमरी आणि सीपीयू बस लाईन्स आहेत, याही आपण बघूयात. हे पहा,
हा आहे सीपीयू. ही एक छोटीशी चिप आहे, जी आपल्या सगळ्या सिस्टमला मदरबोर्डवरती अटॅच असते. कुठलाही असू दे सीपीयू, तो डेस्कटॉप असू दे, लॅपटॉप असू दे, आपला मोबाईल असू दे, स्मार्टफोन्स असू दे, प्रत्येक याच्यात मदरबोर्डवरती ही छोटीशी चिप असते, ही जी नॅनो सेकंड्समध्ये आपल्याला रिप्लाय देते, आपल्याला आउटपुट देते. हे कोण करतं? तर हे सीपीयू करतो. आपल्याला आउटपुट बघा एकदम आपण काही सेकंदाच्या आत मिळतं. आपल्याला समजेल अशा भाषेत मिळतं आणि तेही एकदम पटकन जलद गतीने. तर हे कोण करतं? तर हा सीपीयू करतो. ही एक चिप आहे. याचे पण आता 2 भाग आहेत. एक कंट्रोल युनिट आणि एक अरिथमेटिकल लॉजिक युनिट. सीयू म्हणजे कंट्रोल युनिट, अरिथमेटिक लॉजिकल युनिट म्हणजेच एएलयू. आता या दोघांचं पण काम बघूयात. आता कंट्रोल युनिटचं काम काय असणार आहे? तर बाकीच्या ज्या कॉम्प्युटर सिस्टमला प्रोग्राम, सूचना कशा पार पाडायच्या हे ती सांगते. कोण? सीयू, कंट्रोल युनिट. आणि अरिथमेटिक लॉजिकल युनिटकडे काय काम असेल, तर हा कॉम्प्युटरमधला गणितीचं कार्य, तर्क विभाग, हे गणिती करणं किंवा तर्क लावण्याचं काम हा कोण करतो? तर एएलयू करतो. अशा पद्धतीने हा मायक्रो प्रोसेसर काम करतो. सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, लाँग फॉर्म. त्याच्यानंतर मेमरी पण आपण स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये पाहिलीच आहे. हिचं काम काय असणार आहे, तर डेटा, सूचना साठवून ठेवण्याचं काम करतं. मायक्रो प्रोसेसरप्रमाणे मेमरीसुद्धा ही सिस्टम बोर्ड एक महत्त्वाचा भाग आहे आणि ही एका अ, चिप चिप्स असे ही एक चिप असते, की त्या स्लॉटवरती बसवली जाते, फिट केली जाते. त्याच्यानंतर आपल्या सिस्टम युनिटचा मदरबोर्डवरती म्हणूयात आपण. मदरबोर्डवरती पण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बस लाईन्स बघताय का? याच्यामध्ये एक रस्ता असल्यासारखा दिसतोय. एक वे दिसतोय, जाणारा मार्ग दिसतोय. तर हा काय करतो? सीपीयूच्या सगळ्या भागांशी कनेक्टेड असतो. ह्या बस लाईन आपला जे काही डेटा असतील, सूचना असतील, तर ह्या बस लाईन थ्रू ट्रान्सफर होत असतात. आपला जो डेटा असतो तो बिट्सच्या रूपात जो ट्रान्सफर होतो, तो ह्या बस लाईन थ्रू ट्रान्सफर होत असतो. हा जो काही रस्ता दिसतो याला बस लाईन्स असतात. ह्या बस लाईनमधून आपला जो डेटा, सूचना पास होतात ते ह्याच्या थ्रू पास होतात. हा पण एक मदरबोर्डचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघूयात पॉवर सप्लाय युनिट, जे काही महत्त्वाचं घटक आहे. सिस्टमला पॉवर सप्लाय देणं, तर हे कोण करतं? तर हा पॉवर सप्लाय युनिट करतो. एस-एम-पी-एस, स्विच मोड पॉवर सप्लाय. हा काय करतो? आपण डायरेक्ट एम-एस-सी-बीचं कनेक्शन लावत नाही आपल्या कॉम्प्युटरला. हा काय करतो? एसीचं डीसीमध्ये रूपांतर करून आपल्याला पॉवर सप्लाय युनिट देतं. डायरेक्ट जर तुम्ही कॉम्प्युटर एम-एस-सी-बीच्या याला जोडला, तर कॉम्प्युटर पूर्णपणे उडून जाईल. मग एम-एस-सी-बीचं रूपांतर एसीचं डीसीमध्ये रूपांतर कोण करतं? तर हा पॉवर सप्लाय युनिट करतो. बघा आपलं कनेक्शन जे असतं, एक कनेक्शन आपण मेन स्विचला लावतो एम-एस-सी-बीच्या आणि जे काही सीपीयूला सिस्टम युनिटला जो पॉइंट केलेला असतो, तो याला कनेक्टेड असतो. आपण याला जोडतो. मग त्या काय होतं, एम-एस-सी-बीचं कनेक्शन हा पॉवर सप्लाय युनिट घेतो आणि आपल्याला पॉवर सप्लाय देण्याचं काम कोण करतं? तर हा पॉवर सप्लाय युनिट करतो. मग आपण बघूयात पॉवर सप्लाय युनिट आपल्या डेस्कटॉपला कसं आहे. हे पहा आपल्या डेस्कटॉपला असा पॉवर सप्लाय युनिट असतो. आपल्या लॅपटॉपसाठी आपण बघा चार्जर्स वापरतो. त्याच्यानंतर मोबाईलसाठी पण वापरतोय. स्मार्टफोनसाठी आता असे चार्जर्स आलेले आहेत. हे सगळे काय करतात? पॉवर सप्लाय पुरवतात आपल्याला. पुढे बघूयात आपण आता जे काही आपले कीबोर्ड आहेत, माऊस आहेत, हे कसे कनेक्ट होतात आपल्या मदरबोर्डला. तर बघा तुम्ही सिस्टम युनिटच्या पाठीमागे बघायला गेलात तर आपण सगळे कनेक्शन जोडलेलं असतो. कीबोर्डची वायर जोडतो, सीपीयूचं वायर जोडतो किंवा एम-एस-सी-बीचं जे काही कनेक्शनची जी दुसरी केबल असते, दुसरा टोक असतो, तो आपण सिस्टम युनिटला इकडे असं बॅक साईडला लावतो. ह्या पोर्ट्सला लावतो. तर अशा पद्धतीने हे सगळे पोर्ट्स आहेत. तर जुने हे पोर्ट्स आहेत. हा पहिला पोर्ट तुम्ही बघताय व्हायोलेट कलरचा, तो कीबोर्डचा होता गोल आकाराचा. माऊसचा पण गोल आकाराचा आहे, पण कलर बघा याचा वेगळा आहे. ग्रीन कलर आहे आणि कीबोर्डसाठी व्हायोलेट कलर आहे. म्हणजे लगेच समजायचं की जो व्हायोलेट कलर आहे तो कीबोर्डची पिन आहे आणि ग्रीन कलरची आहे ती माऊसची पिन आहे. हे PS2 पोर्ट होते, पण PS2 पोर्ट आता पूर्णपणे बंद झालेले आहेत. आता जे कीबोर्ड, माऊस यायला लागलेत ते सगळे पूर्णपणे USB पोर्टचे यायला लागलेत. त्यामुळे आपण आता सध्या सगळे कनेक्शन आपला इव्हन प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, हे सगळे सुद्धा USB पोर्टमध्येच यायला लागले आहेत. पूर्वी प्रिंटर हा अशा प्रिंटर पोर्ट, सीरियल पोर्ट याच्यामध्ये यायचे. एवढी मोठी केबल असायची. तर आता असे नाही आहेत. आता USB पोर्टमध्येच आपल्याला प्रिंटरच्या वगैरे सगळ्या ज्या काही केबल असतात ते ह्याच USB पोर्ट थ्रूच मिळायला लागलेत. ह्या USB पोर्टला त्या कनेक्ट केले जातात आपले प्रिंटर्स वगैरे. सीरियल पोर्ट आहे.
मॉनिटरची जी पिन असते ती ह्या VGA पोर्टला कनेक्टेड असते. याला सीरियल पोर्ट किंवा मॉनिटरची VGA पोर्ट पण म्हणू शकतो. बघा स्पीकर जर कनेक्ट करायचा असेल, हेडफोन जर कनेक्ट करायचा असेल, तर मायक्रोफोन कनेक्ट करायचा असेल, तर ह्या 3 पोर्टला तुम्ही लावू शकता. हा गेमसाठी पोर्ट आहे, जॉयस्टिक वगैरे कनेक्ट करण्यासाठी. असे बरेच पोर्ट आपल्याला सिस्टम युनिटच्या बॅकला मिळतात. मदरबोर्डची ही बॅक साईड असते जी सिस्टम युनिटला पाठीमागे मिळते. ह्या पाठीमागे आपण ह्या पोर्ट्स थ्रू सगळे जे डिव्हाइसेस आहेत ते कनेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने हे USB पोर्ट, सीरियल पोर्ट, HDMI जे प्रोजेक्टर वगैरे असतात हे HDMI केबलला अटॅच असतात. आणि जे आपली जी लॅन केबल असते जी मॉडेम थ्रू येते किंवा कॉम्प्युटर एकमेकांना कनेक्टेड करायचे असतात, तर ती लॅन केबल येते ती ह्या पोर्टला नेटवर्क पोर्टला जोडली जाते. अशा पद्धतीने आपला हा सिस्टम युनिट काम करतो किंवा सिस्टम युनिटमध्ये हे सगळे घटक असतात.